सगळ्यांना गुड मॉर्निंग. कसे आहात सगळेजण? आजचा दिवस तुमच्यासाठी खूप छान आनंदाचा जाओ हीच देवाच्या चरणी प्रार्थना करते. स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी ब्लॉग चॅनलमध्ये. तर सकाळचे 10:30 वाजलेले आहेत आणि घरातली सगळी कामे आवरली आहेत आणि आता मला हा एक कस्टमरचा ड्रेस कटिंग करायचा होता. बरेच दिवस झाले दिलेला आहे शिवण्यासाठी, पण माझी तब्येत चांगली नव्हती ना मध्ये, त्यामुळे मग मशीनवर बसणं तर माझ्याने होतच नव्हतं. ड्रेसही शिवला जात नव्हता की काहीच नव्हता. म्हटलं चला आज याची कटिंग तरी नेमकी करून ठेवूया. आणि माझ्यासाठी सुद्धा मला हा रेड कलरचा कपडा जो दिसतो आहे ना तुम्हाला, सुरुवातीला जो दिसला तो, त्याचीसुद्धा मला एक ड्रेसची कटिंग करून ठेवायची होती. आता आज शिवणं तर होणार नाही, कारण 1-2 घंटा याची कटिंग करायलाच लागणार आहे. कस्टमरचाही ड्रेस कटिंग करून ठेवायचा होता आणि माझ्याही ड्रेसची कटिंग करून ठेवायची होती. म्हटलं नुसती कटिंग तरी आपण करून ठेवूया, शिवायला मग जेव्हा कधी वेळ मिळेल तेव्हा बसता येते, कारण शिवायला एवढा वेळ लागत नाही, कटिंग करायला थोडा तरी वेळ लागतो. मग मस्त आज या ड्रेसचीही कटिंग करून घेतली आणि माझ्यासाठीही एक ड्रेसची कटिंग करून घेतली. आता बघूया कधी वेळ मिळतो तो शिवायला. आणि आज मला संध्याकाळच्या जेवणामध्ये पावभाजी बनवायची होती आणि आज प्रोटीन पावडरसुद्धा मला बनवायचा होता. बरेच दिवस झाले बनवू करते आहे, सामानही कधीचाच आणून ठेवलेलं आहे, पण पावडर काही बनवल्या जातच नाही, काही ना काही कारणामुळे राहूनच जातो. पण आज म्हटलं चला पावभाजीच बनवायची आहे. चपात्या तर काही बनवाव्या लागत नाही, रेडीमेडच पाव आणले जातात, म्हणून म्हटलं वेळही वाचतो, तर म्हटलं चला आज प्रोटीन पावडरच बनवून घेते. तर संध्याकाळचे 5 वाजलेले आहेत आणि एकीकडे चहासुद्धा ठेवलेला आहे. फ्रीजरमध्ये वाटाणे ठेवले होते ना, ते काढून पाण्यामध्ये ठेवून दिले, कारण की फ्रीजरमध्ये ठेवले की ते अगदी बर्फच बनून जातात, त्यामुळे 5-10 मिनटं अगोदरच त्याला काढून पाण्यामध्ये ठेवावे लागतात. आणि चहासुद्धा झाला होता मस्त. संध्याकाळचे 5 वाजले की चहाची आठवण येतेच येते. आणि तसाही बाहेर पावसाळा आहे, म्हणजे पाऊस पडत आहे, तर चहा तर लागतोच लागतो. आणि पावसामध्ये चहा पिण्याची तर वेगळीच मज्जा असते, नाही का? चला मस्त चहा पिऊन घेते आता, नंतर पुढच्या कामांना सुरुवात करते. तर पावभाजी बनवायची आहे ना, त्यामुळे म्हटलं सगळ्या भाज्या आधी कापून घेते, कुकरमध्ये शिजायला ठेवून देते आणि नंतर मग प्रोटीन पावडर बनवायची सुरुवात करते. तर त्यासाठीच आता सगळ्या भाज्या मी कापून घेतलेल्या आहे. त्यामध्ये फ्लावर, बटाटा, शिमला मिरची आणि वाटाणे एवढ्या 4 भाज्या मी घेतलेल्या आहेत. सगळ्या कापून आता त्याला शिजायला ठेवून देते कुकरमध्ये. 2-3 शिट्टीमध्ये ज्या भाज्या शिजून जातात. मागच्याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं मला प्रोटीन पावडर बनवायची आहे, त्यासाठी सगळा सामान जेवढा मी आणला होता ना, तेवढा सगळा मी या डब्यांमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवून दिला होता. हे डबे मी मिशोवरूनच मागवले आहेत. 6चा सेट आहे आणि एअरटाईट आहेत, चांगले आहेत. फक्त 400 रुपयाला 6 मिळाले आहेत मला आणि छान आहे क्वालिटीसुद्धा. तर त्यामध्येच मी सगळा जो प्रोटीन पावडरचा सामान असतो ना, तो सगळा ठेवला होता. म्हणजे चणे आहे, ड्रायफ्रूट आहेत, म्हणजे काजू, बदाम आणि खारीक, सगळाच सामान मी त्यामध्येच ठेवला होता. तर आता म्हटलं जेवढा सामान लागतं आपल्याला प्रोटीन पावडर बनवण्यासाठी, तेवढा सगळा मी एक वाटी घेणार आहे. बघा, चणेसुद्धा मी 1 वाटी घेतलेले आहे आणि काजू आणि बदाम हे सुद्धा मी 1 वाटी म्हणा किंवा अर्धी वाटी घेणार आहे. आता याचं काही आपल्याला असं प्रमाण नाही आहे की तुम्ही एवढंच घेऊ शकता की तेवढंच घेऊ शकता. क्वांटिटी आपण आपल्याप्रमाणे कमी जास्तही करू शकतो. फक्त एवढंच आहे, ज्या पदार्थांमध्ये प्रोटीन, कॅल्शियम भरभरून असते ना, ते सगळे पदार्थ आपल्याला घ्यायचे आहेत. जसे की चणे आहे, तीळ आहेत, शेंगदाणे आहेत, किंवा ज्या खरबुजाच्या, टरबुजाच्या ज्या बिया असतात त्या आहेत, खारीक आहेत, परत काजू, बदाम असे ड्रायफ्रूट्स आहेत. हे सगळं जेवढंही आपलं पदार्थ असतात ना, ते सगळं आपल्याला घ्यायचं आहे. तीळ घ्यायचे आहेत, काळे म्हणा किंवा पांढरे म्हणा, एवढं सगळ्या वस्तू आपल्याला घ्यायच्या आहेत. तर मी प्रत्येक वस्तू आणून ठेवली होती. तीळसुद्धा मी 1 वाटी भरून घेतलेले आहेत, चणे 1 वाटी भरून घेतलेले आहे आणि काजू आणि बदाम घेतले. 1 वाटी भरून नाही घेतले, ते अर्धी वाटीच घेतली आहे, म्हणजे अंदाजानेच घेतलेले आहे मी काजू आणि बदाम. आणि खारीक मात्र जास्त घेतलेली आहे, 1/2 खारीक घेतलेली आहे, कारण खारक खाणंही चांगलं असते. आणि मग मखानेसुद्धा घेतलेले आहे आणि मखानाची क्वांटिटीसुद्धा मी जास्तच घेतलेली आहे. मखाण्यामध्ये सुद्धा खूप जास्त प्रोटीन असते, त्यामुळे मखाने खाणेही चांगलं असते, पण खूप जास्त महाग मिळतात, त्यामुळे काही आणले जात नाही.
पण महाग तर महाग, पण अशा वेळेस आपण ते खाल्लेच पाहिजे. आणि जसे जसे आपली वय वाढते म्हणजे 40शी नंतर तर असा प्रोटीन पावडर म्हणा किंवा काही हेल्दी वस्तू म्हणा आपल्याला खायलाच पाहिजे. आणि मलासुद्धा हे खूप जास्त उशिरा कळालं आहे जेव्हा माझ्यावरती बितली ना तेव्हा, कारण की माझेसुद्धा हाडं आता कमजोर होऊन गेलेले आहेत. म्हणजे 40शी नंतर ही प्रॉब्लेम सगळ्यांना येतेच येते. त्यामुळे पहिलेच आपण आपली काळजी जर घेतली तर अशी तकलीफ होतच नाही. आणि मला असं वाटते दवाखान्यामध्ये पैसे टाकण्यापेक्षा अशा वस्तू जर खाल्ल्या तर त्या आपल्या पोटातही जातात आणि आपले हाडंही मजबूत होतात. तर बघा एवढ्या सगळ्या वस्तू मी घेतलेल्या आहेत. ह्या 2 प्रकारच्या बिया आहेत, मखाणे आहेत, काजू आहेत, बदाम आहेत, तीळ आहेत आणि चणे आहेत आणि खारीक आहेत. एवढ्या सगळ्या वस्तू मी घेतलेल्या आहेत. क्वांटिटी तुम्ही बघितलीच असेल. आता सगळ्या वस्तू आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत. फक्त चणे भाजायचे नाहीत, कारण की चणे तर आपल्या आधीच भाजलेले असतात. त्यामुळे मग मी चणे काही भाजणार नाही आहे. बाकीच्या सगळ्या वस्तू आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत. सगळ्यात आधी मी तीळ घातलेले आहेत, कारण की तीळ लवकर भाजले जातात ना. जास्त काही भाजायचे नाही. जेवढं त्यातलं मॉइश्चर निघेल ना तेवढंच आपल्याला तीळ भाजायचे आहे. तीळ भाजायला जास्त उशीर लागत नाही. जास्त भाजले गेले की मग ते तडतड तडतड उडायला लागतात. त्यामुळे अगदी 2-4 मिनटं किंवा 5 मिनटं भाजून लगेच त्याला काढून घ्यायचे आहेत. आणि त्यानंतर सगळे एक एक करून पदार्थ आपल्याला भाजून घ्यायचे आहे. आणि त्यानंतर मग मी बियाच घातल्या भाजायला. बियासुद्धा आपल्याला जास्त वेळ भाजायच्या नाही आहे. अगदी 2-3 मिनटं किंवा 5 मिनटंच भाजायचे आहेत. आणि याला नियमित असं हलवतच राहायचं आहे, अजिबात खाली लागू द्यायचं नाही. आणि त्यानंतर मग काजू आणि बदाम दोन्हीही मी एकत्र करूनच भाजून घेणार आहे. फक्त जास्त जो उशीर लागणार आहे भाजायला तो म्हणजे खारीक भाजायलाच लागणार आहे, कारण की या दिवसामध्ये खारीक ना थोडीशी ओलसरच मिळते आणि त्याला आपण बाहेर वाळूसुद्धा घालू शकत नाही, कारण की बाहेर ऊनच नसते. कळकळीत ऊन जर असलं तर लगेच खारीक वाळून जाते, पण आता ऊन अजिबात नाही आहे. त्यामुळे मग खारीक भाजायला थोडासा जास्त उशीर लागेल. आणि नाही जर भाजली तर तिला मग ती वाटली जाणारच नाही, अगदी ओलसर राहील आणि मग आपला प्रोटीन पावडरही बरोबर बनणार नाही. त्यामुळे खारीक अगदी बरोबर भाजायची आहे. आता अगदी तर क्रिस्पी होणार नाही कितीही भाजले तरी, पण तरीसुद्धा त्याचा पूर्णपणे ओलावा निघून जाईल एवढी आपल्याला त्याला भाजून घ्यायची आहे. आणि मग सगळ्यात शेवटी मी मखाणे भाजायला ठेवलेले आहे, कारण की अशा वातावरणामध्ये मखाणेसुद्धा अगदी चिवट होऊन जातात. त्यामुळे मखाणेसुद्धा आपल्याला अगदी कडक होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे. अगदी क्रिस्पी झाले पाहिजे बघा, अशा प्रकारे तेवढे आपल्याला भाजून घ्यायचे आहे, नाहीतर मग वाटायला प्रॉब्लेम होतो. तर अशा प्रकारे आपल्याला सगळ्या वस्तू भाजून घ्यायच्या आहेत. आणि मी या प्रोटीन पावडरमध्ये साखर अजिबात घालणार नाही आहे, कारण की खारीक घातली आहे ना, त्यानेच थोडासा आपला गोडवा येईल. आणि बघा एवढे सगळे पदार्थ मी एकत्र करून घेतलेले आहे. फक्त मखाणे आणि खारीक मी वेगळी ठेवलेली आहे. बाकीचे सगळे पदार्थ मी मिक्स करून घेतलेले आहे आणि मिक्स करूनच मी याला वाटणार आहे. हे बघा मखाणे वेगळे ठेवलेले आहे आणि खारीक वेगळी ठेवली आहे. खारीक सगळ्यात शेवटी आपल्याला वाटायची आहे, कारण की याला वाटायला थोडासा उशीर लागेल ना, त्यामुळे सगळ्यात आधी आपल्याला मखाणे वाटून घ्यायचे आहे. फक्त यामध्ये मी चणे भाजलेले नाही आहे, आधी सांगितलं त्याप्रमाणे मी चणे असेच घातलेले आहे. चणे आपले भाजलेलेच असतात ना, त्यामुळे भाजण्याची काही गरज पडत नाही. आणि सगळं मस्त मिक्स करून घेतलं. आता तेवढ्यामध्ये पावभाजीची भाजीसुद्धा शिजली होती. म्हटलं आधी आपण या भाजीला क्रश करून घेऊया, कारण की मग थंडी झाली की ती लवकर मॅश होत नाही. गरम गरमच त्याला मॅश करावी लागते. आधी मी काय करते ना, यातलं जेवढं पाणी उरलेलं असते ना ते सगळं मी आधी काढून घेते आणि नंतर त्या भाजीला मॅश करते, कारण की पाणी जर असलं ना त्यामध्ये तर भाजी मॅश लवकर होत नाही, अख्खीच राहते. त्यामुळे मी आधी पाणी काढून घेते, अगदी थोडंसंच पाणी त्यामध्ये ठेवते आणि नंतर सगळी भाजी मॅश करून घेते. आणि मग जे काढलेलं पाणी असते ना ते पुन्हा त्यामध्ये टाकून देते. आणि तेवढ्याच वेळात मग आपलं जे पदार्थ प्रोटीन पावडरचं आहे तेही थंड होईल. तोपर्यंत म्हटलं चला पावभाजीही बनवून घेऊया. तर पावभाजीमध्ये आधी मी बटर थोडंसं घातलेलं आहे आणि मग थोडंसं तेल घातलेलं आहे. पावभाजी म्हटले की बटर तर आलंच. आणि त्यामध्ये मग मोहरी जिऱ्याची फोडणी दिली, थोडेसे खडे मसाले टाकले आणि मग कांदा टमाटरची ग्रेव्ही बनवली होती ती टाकली आणि मग आपली पावभाजी टाकून काही बेसिक मसाले जे लागतात ते टाकले आणि मस्त अशी पावभाजी उकळायला ठेवून दिली. आता पावभाजी तर आपण सगळेच बनवतो, त्यात काही नवीन नाही आहे म्हणून मी डिटेलमध्ये रेसिपी काही शेअर केली नाही, पण खूप छान टेस्टी बनली होती पावभाजी. आणि आता जेवढे पदार्थ भाजून ठेवले होते ते सुद्धा सगळे थंड झाले होते, तर म्हटलं चला आता वाटूनही घेऊया.
तर सगळ्यात आधी आपल्याला मखाणे वाटायचे आहेत, कारण की मखाणे खूप लवकर वाटले जातात ना, आणि आपण त्याला क्रिस्पीही केलेले आहेत, तर त्यामुळे मग ते लवकरच वाटले जातील. त्यामुळे सगळ्यात आधी मखाणे वाटून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर जेवढे पण पदार्थ आपण मिक्स केले आहेत ना, ते सगळे वाटून घ्यायचे आहेत. आधी सांगितल्याप्रमाणे खारीक आपल्याला सगळ्यात शेवटी वाटायची आहे, मिक्स करायची नाही, त्याला वेगळीच वाटायची आहे, कारण की खारीक लवकर वाटली जात नाही ना, त्यामुळे सगळ्यात शेवटी खारीक वाटायची आहे. हे बघा, 40शी नंतर आपल्या सगळ्यांचंच शरीर थोडंसं कमजोर व्हायला लागते, हाडं कमजोर व्हायला लागतात आणि मग त्यामुळे मग हातपाय दुखीचा प्रॉब्लेम होतो, टाचा दुखतात, कंबर दुखते, असे काही ना काही प्रॉब्लेम्स होतच जातात. त्यामुळे आपल्याला आपली स्वतःची काळजी थोडीशी जास्त घ्यायला पाहिजे आणि मलाही हे थोडंसं उशिराच कळालं आहे. जेव्हा मला प्रॉब्लेम सुरू झाले ना, तेव्हाच मला कळालं की आपली स्वतःची काळजी घेणं किती गरजेचं आहे म्हणून. आणि दवाखान्यात पैसे भरण्यापेक्षा असा हेल्दी पदार्थ म्हणा किंवा हेल्दी खोराक म्हणा, हे सगळं खाल्लं तर किती चांगलं आहे. दवाखान्याचं हजारोचं बिल येते, ते भरण्यापेक्षा आपली स्वतःची काळजी घरीच घेऊन जर पौष्टिक पदार्थ आपण खाल्ले तर ते खूप जास्त महत्त्वाचं आहे. म्हणून मी सुद्धा आता माझी काळजी घ्यायला सुरुवात केलेली आहे. मग हळूहळू तुमच्यासोबत ही शेअर करणार आहे. आणि ही प्रोटीन पावडर असं नाही की 40शी झाल्यानंतरच आपण खाल्ली पाहिजे. घरच्या सगळ्यांनीच एक एक चमचा जरी रोज ही 1 कप दुधामध्ये ही पिणं चालू केलं तर येणाऱ्या आजारांवर किंवा प्रॉब्लेम्सवरती आपण बऱ्यापैकी मात करू शकतो. भलेही ते पूर्णपणे नष्ट तर नाही होत, येणारे आजार तर येणारच आहेत, पण थोडंसं उशिराही येऊ शकतात. आणि बघा किती सारी पावडर बनवून तयार झालेली आहे. एवढी पावडर फक्त 1 कप दुधामध्ये 1 चमचा जरी रोज पिली तर खूप परिणाम होतो याचा आपल्या शरीरावरती. आणि मस्त पावभाजीसुद्धा बनवून तयार झालेली आहे. आणि बघा, एवढ्या पावडरमध्ये माझी एक मोठी बरणी आणि एक छोटी बरणी अशा 2 बरण्या भरल्या होत्या. तर 1 चमचा रोज 1 कप दुधामध्ये जर आम्ही 4 जण आहोत घरामध्ये, 4 जणांनी जरी पिली तरी 15-20 दिवस तरी आरामात निघून जातील एवढी पावडर पिण्यासाठी. आणि मग पुन्हा बनवता येतील. कितीकच वस्तू लागतात, तुम्ही तर बघितलंच असेल. एवढ्या वस्तूमध्ये केवढी सारी प्रोटीन पावडर आपली बनलेली आहे. आणि बाहेरच्या महागामोलाच्या प्रोटीन पावडरपेक्षा आपण घरी बनवलेली कधीही चांगली असते. आणि आपण आपल्या डोळ्यासमोर बनवलेली आहे, त्यामुळे आपल्याला माहिती आहे आपण यामध्ये काय काय घातलेलं आहे. तर त्यामुळे मग कुठल्याही संकोचविना आपण ही पावडर रोज पिऊ शकतो. यामध्ये कुठलंही केमिकल नाही की काहीच नाही आहे. आणि खूप सारी पावडर बनवून तयार झालेली आहे. तसाही पावसाळा म्हणा किंवा आता यानंतरही हिवाळा लागेल, तर हिवाळ्यामध्ये पावसाळ्यामध्ये थोडीशी थंडीच वाजत असते ना, त्यामुळे असं हेल्दी प्रोटीनयुक्त प्रोटीन पावडर पिली तर शरीरासाठीही चांगलंच असते. तर मी तर सुरुवात केलेली आहे. तुम्हीसुद्धा नसेल केली तर नक्कीच करा सुरुवात आणि आपली स्वतःची काळजी घ्यायलाही सुरुवात करा. चला, मस्त पावभाजीसुद्धा बनवून तयार झालेली आहे. चला तर मग आजचा हा छोटासा व्लॉग मी इथेच संपवते. अपेक्षा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्लॉगसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय.